ती टेन्शन वाढवणारी आहे। तुमच्या परिसरात जर उंदीर असतील तर सावध व्हा, कारण कोरोनानंतर आता जगात एका जीवघेण्या व्हायरसचा शिरकाव झाला। हा व्हायरस नेमका कोणता आहे पहा या रिपोर्टमध्ये। कोरोनापेक्षा भयंकर हंटा व्हायरस। हंटानं घेतला 3 नागरिकांचा बळी। जागतिक आरोग्य संघटनेचा 12 देशांना अलर्ट। कोरोनापेक्षाही धोकादायक आणि जीवघेण्या व्हायरसनं जगात धुमाकूळ घातलाय। हंटा असं या व्हायरसचं नाव आहे। अमेरिकेतल्या एका जहाजावर या व्हायरसचा शिरकाव झाला। MV हुडियस नावाचं जहाज 1 एप्रिलला अर्जेंटिनामधून निघालं होतं। अंटार्क्टिका आणि दक्षिण अटलांटिक महासागरातील बेटावरून हे जहाज जात होतं। जहाजावर 147 प्रवासी आणि कर्मचारी होते, ज्यात 23 देशांचे नागरिक होते। जहाजावर गंभीर श्वसन संस्थेच्या आजाराची प्रकरणं आढळल्यानंतर ते केप व्हर्डे येथे लंगर टाकून थांबवण्यात आलं। आतापर्यंत डच जोडपं आणि एक जर्मन नागरिक अशा 3 जणांचा मृत्यू झालाय, तर 8 संशयित रुग्ण आहेत। पूर्व युरोप दौऱ्यावरून परतलेल्या इस्रायलमधील एका नागरिकालाही या व्हायरसची लागण झाली। जागतिक आरोग्य संघटनेनं 12 देशांना रेड अलर्ट जारी केलंय। त्यामध्ये कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, नेदरलँड्स, न्यूझीलंड, सिंगापूर, स्वीडन, स्वित्झर्लंड, तुर्की, UK, अमेरिका, सेंट किट्स अँड नेव्हिस या देशांचा समावेश आहे। सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजना त्वरित आणि योग्यरित्या केल्या गेल्या तर सध्या या रोगाचा प्रसार मर्यादित राहील अशी अपेक्षा जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे। Given the incubation period of the Andes virus, which can be up to 6 weeks, it's possible that more cases may be reported. WHO is working with multiple governments and partners on the response under those regulations. Our priorities are to ensure the affected patients receive care, that the remaining passengers on the ship are kept safe and treated with dignity, and to prevent any further spread of the virus. दरम्यान हंटा व्हायरसचा प्रादुर्भाव नक्की कसा होतो ते पाहूयात। हा व्हायरस प्रामुख्यानं उंदीर आणि घुशींमार्फत पसरतो। उंदराची लघवी, विष्ठा किंवा लाळे वाटे व्हायरस वातावरणात सोडला जातो। उंदरांच्या विष्ठेतील सुके कण हवेत मिसळतात। दूषित हवेत श्वास घेतल्यानं व्हायरस थेट फुफ्फुसात प्रवेश करतो। बंद घरं, जुनी कोठारं, पोटमाळा किंवा उंदरांचा वावर असलेल्या ठिकाणी संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे। या हंटा व्हायरसवर औषध उपलब्ध नाही, त्यामुळे सध्या प्रतिबंध हा सर्वोत्तम उपाय आहे। उंदरांना घरात येण्यापासून रोखणं, अन्नपदार्थ झाकून ठेवणे ही प्राथमिक काळजी घेणं गरजेचं आहे। 6 वर्षांपूर्वी कोरोनानं जगात हाहाकार उडवला होता। लाखो लोकांचा मृत्यू झाला होता। हंटाबाबत या 12 देशांमधून काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं आहे। तोपर्यंत सर्वांनीच सतर्क राहणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV।